हा मित्रांनो, हा माझा ट्रिपचा आहे 14वा दिवस. मी कटरा येथे या सरस्वती देवीच्या मंदिराच्या पाठीमागं रात्रीच्याला झोपलो होतो. नंतर सकाळी उठलो, चहा वगैरे घेतली आणि बाहेर आल्याच्यानंतर बाईक पाहिली. बाईक सेफ होती माझी. म्हणजे काल सकाळी मी इथं पार्क करून गेलो गाडी, आज पण भेटली मला. नंतर बाईकला पण वैष्णोदेवी माताच्या मंदिराच्या पायरीवर असं दर्शन केल्यासारखं उभा केलं आणि मी निघालो श्रीनगरकडे. श्रीनगरकडे जाताना वाटामध्ये ही अशी पहाडी भेटली, भारी पहाडी दिसत होती. नंतर मेन रोडला आलो. आता सकाळचे 9 वाजत आहेत आणि श्रीनगर इथून 195 किलोमीटर दूर आहे. नंतर मी उधमपूरला पोहोचलो 9:30 वाजता. उधमपूरला तिथं CRPFचे जवान होते, त्यांच्यासोबत बोललो, थोडंफार फोटो काढले. नंतर त्यामध्ये एक महाराष्ट्राचे परभणी जिल्ह्याचे होते जवान, त्यांच्यासोबत स्पेशल एक फोटो घेतला. नंतर या मित्राला लिफ्ट दिली. लिफ्ट द्यायचं कारण हे होतं की माझे व्हिडिओ काढायला बी कोण नव्हतं, तर त्याला मी व्हिडिओ काढून घेतले त्याच्याकडून आणि त्याची मदत झाली माझी पण. जम्मू ते श्रीनगर हा प्रवास खूप भारी आहे. इथून तिथून अशा पहाडी आहेत उंच उंच आणि टनल येतात, भरपूर अशा टनल. एक टनल आहे आता श्यामाप्रसाद मुखर्जी, ती 9 ते 10 किलोमीटरची टनल आहे आणि ती म्हणजे जम्मू काश्मीरमधील सगळ्यात लांब टनल आहे. चला आता त्या टनलमधून जाऊ. खूप भारी ॲडव्हेंचर आहे ते पण एक. आणि टनलमध्ये गॅस बाहेरसाठी पंखे लावलेले असतात, त्यांचा आवाज पण लय डेंजर राहतो. लेट्स गो. नंतर टनलमध्ये थांबून एका साईडला गाडी राहून टनलमध्ये फोटो काढला गाडीसोबत. पुढं इथून तिथून रस्ता असा ॲडव्हेंचर होता. एका साईडनं नदी होती आणि एका साईडनं पहाडी होती. असं लई सांभाळून गाडी चालायची होती. तरी पण मला लवकर पोहोचत होतं, त्याच्यामुळे मी तरी पण आनंद घेत होतो प्रवासाचा पण आणि गाडी पण फास्ट चालत होतो. भारी वाटत होतं. आणि ही नदी, या नदीचं नाव झेलम नदी आहे. ही जम्मू ते श्रीनगरची म्हणजे त्या रोडनी इथून तिथून सोबतच राहते ही नदी. एकदम स्वच्छ पाणी, एकदम भारी. नंतर पुढे बनियालमध्ये पहाडासोबत चेअर्स करत चहा घेतली आणि आता इथून काजीकुंड 17 किलोमीटर आणि श्रीनगर 89 किलोमीटर राहिलेला आहे. आणि एका जागेवर पेट्रोल टाकून घेतलं आणि ही संभाजीनगरपासून निघाल्यापासून मी 5वी वेळेस टाकी फुल करून घेत आहे. आणि इथं 97 रुपये लिटर पेट्रोल आहे. त्यामुळे 1100 रुपयामध्ये मला जवळजवळ 11.5 लिटर पेट्रोल भेटलं. पेट्रोल टाकी फुल असल्यावर, गाडी ठीक असल्यावर प्रवास करायला काही त्रास होत नाही, एकदम भारी प्रवास होतो. नंतर एका जागेवर हे लोकल बिस्किट आणि चहा घेतली. जम्मू काश्मीरमध्ये आर्मी CRPF खूप अलर्ट राहतात, कॉन्वे येत जात राहतात, त्यामुळे सिक्युरिटीची काही टेन्शन नाही. आणि आरोपी तर लागलेलीच असते आणि एनीटाईम 24 तास. नंतर अनंतनागमध्ये आलो. अनंतनागमध्ये लातीपुरा पुलवामा जिथं इन्सिडेंट झाला होता ते पाहायसाठी मी खूप भटकलो आणि गुगल मॅपनी मला अशा उगाल्या बोळ्याने नेलं पूर्ण एका गावामध्ये. मला वाटतं मी हरतो का काय माहीत. ते इकडं पूर्ण गाव नुसतं फिरत राहिलो. हे टर्न घ्या, लेफ्ट घ्या, राईट घ्या, लेफ्ट घ्या, राईट घ्या करत सगळं कन्फ्युजनच होत होतं. अजून पाहतो मी पुढं. हा इथं एक मला कन्फ्युजन होत होतं. आणि सगळे इथं लोकल पोशाख ते घालून होते काश्मीरचे. ते असं आपल्या इकडं काय पाणी पल्ला राहतो रेनकोटसारखे, कारण की थंड वातावरण होतं. या गावामध्ये कम से कम मी 15-20 मिनिट टर्न घेत राहिलो.
गुगल मॅपच्या भरोश्यावर, पण काय मला मेन रस्ता सापडला नाही. नंतर मी एका जागेवर थांबलो आणि एका लोकलला विचारलं आणि नंतर मी मेन रोडला आलो. येथे पुलवामा डिस्ट्रिक्ट आणि ते पुलवामा अटॅक जो झाला होता ते ठिकाण हे आहे, इथे झाला होता तो. इथे येऊन थोडं मौन उभा राहिलो थोडं आणि त्यांना श्रद्धांजली दिली. पुढं मी पोहोचलो श्रीनगरला पोहोचलो. मला जवळजवळ 6 वाजले आणि श्रीनगरमध्ये मी गुरुद्वारा छठी पातशाही इथं मुक्काम केला. तिथं मला 200 रुपयाला 1 दिवसाची रूम भेटली. नंतर भूक लागली होती आणि बाहेर सगळं बंद झालं होतं. 8 वाजता सगळं दुकान वगैरे बंद होतं ते, त्याच्यामुळे मी मॅगी केली आणि याच्यासाठीच मी हे सामान घेतलं होतं पठाणकोटमधून, गॅस, स्टोव आणि मॅगी. आणि नंतर म्हटलं थंडी गॅस का वाजा लागली, -6मध्ये टेम्परेचर गेलं होतं. मग काय घेतली रग अंगावर आणि माझ्या 14व्या दिवसाचा मुक्काम केला. मस्त झोप लागली.